आपण आता एडिट मॉड्यूलचं ट्रायल घेणार आहोत. त्यासाठी फॉर्टी क्लायंट कनेक्ट केल्यानंतर हे वरील URL एंटर करायचा. त्यानंतर आपला सेवार्थ ID, त्यानंतर पासवर्ड, त्यानंतर गाव निवडा. आपल्याला जो सर्वे क्रमांक दुरुस्ती करायचा आहे तो सर्वे क्रमांक शोधा. त्यामध्ये आता आपल्याला 11/6 मध्ये दुरुस्ती करायची आहे. त्याच्यावर 7/12 पहावर क्लिक करा. पुढील गटावर तहसीलदाराच्या मान्यतेचा अहवाल तयार केला आहे. त्यासाठी फेरफार क्रमांक तयार करायचा आहे अगोदर घेतलेल्या फेरफाराकरिता. त्यासाठी फेरफार क्रमांक तयार करण्यावर क्लिक करायचं आणि फेरफार क्रमांक तयार करणे म्हटल्यानंतर तो फेरफार क्रमांक तयार होईल आणि 7/12 पाहून सर्वे क्रमांक एडिट करण्यावर क्लिक केल्यानंतर सर्वे क्रमांक निवडायचा. यामध्ये हा सर्वे क्रमांक आपल्याला दिसत आहे तो आपल्याला एडिट करायचा आहे. त्यामध्ये एडिट या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यामध्ये तो 7/12 एडिट होईल. आपल्याला या क्षेत्रामध्ये सुधारणा करायची आहे. आपल्याला इकडं मूळ 7/12 वरील क्षेत्र दाखवत आहे आणि इकडं क्षेत्रात होणारे बदल दाखवत आहेत. हा 7/12 आपला हेक्टर आर चौरस मीटर मध्ये आहे. तो आपल्याला आर चौरस मीटर मध्ये कन्वर्ट करायचा आहे. त्याचं एकक बदलायचं आहे. तर क्षेत्राचं एकक निवडायचं आर चौरस मीटर. त्याच्यामध्ये क्षेत्राचं एकक बदलल्यानंतर क्षेत्र आपल्याला टाकावं लागेल 113.21 चौरस मीटरला 1 आर 1321 चौरस मीटर. त्याची आकारणी ₹2.24. सदर माहिती साठवायची आहे. त्यानंतर मागे जा. त्यानंतर भूधारणा प्रकार निवडायचा आहे. भूधारणा प्रकारामध्ये आपल्याला चेंज करायचं नाही, त्यामुळे भोगवटदार वर्ग एक कायम ठेवायचं आणि मागे जा. भोगवटदाराची माहिती यामध्ये आपल्याला गोपाल शालिग्राम वानखडे हा डिलीट करायचा आहे. त्याकरिता त्याला निवडा आणि नाव काढण्यावर क्लिक करा. मागे जा. त्यामध्ये आता जर आपल्याला नावामध्ये दुरुस्ती व क्षेत्रामध्ये दुरुस्ती करायची असेल तर सर्व खात्याची दुरुस्ती पूर्ण झालेली आहे यावर क्लिक करावं लागेल. त्यामध्ये आपल्याला नावामध्ये दुरुस्ती करायची नाही आहे. आपल्याला याच्यामध्ये क्षेत्रामध्ये दुरुस्ती करावी लागेल. त्यामध्ये फेरफार क्रमांक ही आपल्याला दुरुस्ती करायचा नाही, त्यामुळे तोच ठेवायचा. जर बदलायचा असेल तर इथं दुसरा फेरफार क्रमांक आपल्याला एंटर करता येईल. त्यानंतर साठवा करून पुढे जावर क्लिक करायचं. त्यानंतर इतर अधिकारात आपल्याला इतर अधिकारामध्ये नवीन नोंद घ्यायची असेल तर इतर हक्कात नवीन नोंदवर क्लिक करून नवीन नोंद घ्यायची.
जर इतर अधिकारामध्ये दुरुस्ती करायची असेल तर इतर अधिकारावर क्लिक करायचं. यामध्ये 2242 हा फेरफार क्रमांक, इतर अधिकारातला क्रमांक आपल्याला दुरुस्त करायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करायची किंवा जर नष्ट करायचं असेल तर आपल्याला नष्ट करा या बटनावर क्लिक करून हे पूर्ण नष्ट करता सुद्धा येईल. यामध्ये आपल्याला याच्यात दुरुस्ती करायची आहे तर दुरुस्ती या ऑप्शनवर क्लिक करून आपण याच्यामध्ये दुरुस्ती करू शकतो. त्यानंतर सुधारित, त्यानंतर माहिती साठवावर क्लिक करायचं. मागे जा, त्यानंतर मागे जा. आपल्याला जर सदर गटावर इतर फेरफार क्रमांक टाकायचे असतील म्हणजे त्या गटावर हस्तलिखितवर असलेले इतर फेरफाराचे क्रमांक ॲड करायचे असतील तर ते आपल्याला इथं टाकता येतील. समजा 1 नंबरचा फेरफार या गटावर पूर्वी झालेला आहे, तो इथं नवीन फेरफार क्रमांकामध्ये टाकायचा आणि समावेश करायचा. आणि माहिती साठवा म्हटल्यानंतर तो या सातबाऱ्याच्या इतर फेरफारामध्ये ॲड होऊन जाईल. त्यानंतर मागे जा. आता जो आपण टाकलेला इतर फेरफार क्रमांक आपल्याला सातबाऱ्याच्या या कॉलममध्ये दिसेल. आता आपण केलेल्या दुरुस्त्या पाहायच्या, त्यासाठी दुरुस्त्या पहावर क्लिक करा. यामध्ये मूळ माहिती हे होती आणि आपण नवीन टाकलेली माहिती खालीलप्रमाणे झालेली आहे. त्याकरिता आपण पूर्वावलोकन पाहायचं. यामध्ये गोपाल शालिग्राम वानखडे हे नाव कटलेलं आहे. त्याच्यानंतर सातबाऱ्याचं एकक जे हेक्टर आर चौरस मीटर होतं ते आर चौरस मीटर झालेलं आहे. सातबाऱ्याचं क्षेत्र 113.21 हेक्टर आर चौरस मीटर होतं ते 1 आर 1321 चौरस मीटर झालेलं आहे. तसेच सातबाराच्या इतर अधिकारामध्ये आपण ट्रायलसाठी NAP 34/4/78 दिनांक 258 प्रमाणे हे प्रमाणेमध्ये दुरुस्ती केलेली आहे. त्याऐवजी या सातबाऱ्यामध्ये नुसार होतं ते सुद्धा दुरुस्ती याच्यात झालेली आहे. तसेच सातबाऱ्यामध्ये गोपाल शालिग्राम वानखडे यांचे जे नाव होते ते आपण याच्यातून काउंट झालेले होते ते डिलीट केलेले आहे, ते सुद्धा डिलीट झालेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एडिट मॉड्यूल वापरून मूळ सातबाऱ्याप्रमाणे सातबारा दुरुस्त करता येईल. यासाठी साठवावर क्लिक करा आणि तहसीलदारांच्या दुरुस्त्या मान्यतेच्या अहवालावर क्लिक केल्यानंतर आपण केलेल्या दुरुस्त्या तो दाखवेल. तर अशा प्रकारे आपण एडिट मॉड्यूलमध्ये दुरुस्त्या करू शकतो. सदर व्हिडिओ सर्वांनी पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद.